नमस्कार मुलांनो, दुसरी घरचा अभ्यास गणित विषयाचा आजचा आपला 45वा दिवस आहे। आज आपण काय शिकणार आहोत? संख्या 71 ते 80 संख्यांची ओळख करून घेणार आहोत। 71 ते 80 संख्यामध्ये मागची पुढची संख्या, मधली संख्या, लगतची संख्या सर्व काही आज अभ्यास करणार आहोत। तर सर्वप्रथम मोबाईल लांब ठेवायचा, बॉक्सची वही, पेन्सिल, इरेजर घेऊन घरचा अभ्यास करायला बसायचे। सोबतच आपण घड्याळ वाचन करणार आहोत। नवीन 8चा पाढा तयार करायला शिकणार आहोत। खूप अभ्यास आहे, तर काय करायचं, सर्वांनी पटकन आपलं सामान घेऊन घरच्या अभ्यासाला बसायचं आहे। मुलांनो, आता आपण 71 ते 80 उजळणी शिकणार आहोत। आता ही मी काय लिहिलेलं आहे, सर्व 70 लिहिलेले। काय लिहिलेलं आहे? 70। 70ला उजळणीमध्ये काय म्हणतात माहिती का तुम्हाला? 70 म्हणतात, आहे की नाही मज्जा? 70ला उजळणीमध्ये काय म्हणतात? 70। आता हे सर्व मी काय लिहिलेलं आहे? 70 70 70, पण उजळणीमध्ये 70ला 70 म्हणतात। आता तुम्ही म्हणसाल मॅडम कसं तुम्ही काय पण म्हणतात? 70ला तर 70च म्हणतात, 70 कुठं म्हणतात? आता आपण बघूयात। हे बघा, 71, 71, बा म्हणजे 2, 72, त्र्या म्हणजे 3, 73, 4 म्हणजे चौ म्हणजे 4, 74, पंचा म्हणजे 5, 75, शा म्हणजे 6, 76, नंतर सत्या म्हणजे 7, 77, नंतर अठ्ठ्या म्हणजे 8, 78, 79, 79। आता इथं 80 म्हणलेलं आहे, पण इथं किती आहे? 70 आहे। आपण म्हणताना 80 म्हणलं, पण इथं किती आहे? 70, आणि इथं येणार 80। पुन्हा एकदा बघा, एका म्हणजे 1 आणि 70 म्हणजे 7। उजळणी म्हणत असताना, लिहित असताना उजळणी नीट लक्षात ठेवायची की कशाला काय म्हणतात। म्हणजे आपोआपच आपल्याला जेव्हा अंकात अक्षरात लिहा म्हणतात, गणित सांगतात, अचानक आपल्याला भरपूर ठिकाणी आपल्याला उजळणी फास्ट यायला पाहिजे। कोणताही अंक सांगितला तर तो यायला पाहिजे, म्हणून हे लक्षात ठेवण्यासाठी मी तुम्हाला हे शिकवते की 71 म्हणजे 70 म्हणजे 7, 70, 70 म्हणजे किती? 70। आता बा म्हणजे 2, 72, 72, त्र्या म्हणजे 3, 73, चौऱ्या म्हणजे 4, 74, पंचा म्हणजे 5, 75, शा म्हणजे 6, 76, सत्या म्हणजे 7, 77, अठ्ठ्या म्हणजे 8, 78, 79 म्हणजे 9, 9 म्हणजे 9, आणि 80च्या ऐवजी आपण काय करतो? एक घर मागे जातो। 80च्या ऐवजी आपण काय घेतलेलं? इथं 70 घेतलेलं आहे। म्हणायला 80 म्हणतो, पण इथं 70 घेतो, कारण की का बर? इथं 80 जवळ आलेलं आहे। 80 जवळ आले म्हणून हा काय म्हणणार? माझं नाव 80 आहे, पण तो 80 आहे का? नाही, तो अजून 70च आहे। इथं गेल्यानंतर तो 80 होणार आहे, म्हणून त्याला काय म्हणणार? 79। पुढे बघा, 71, बा म्हणजे 2, 72, त्र्या म्हणजे 3, 73, चौऱ्या म्हणजे 4, 74, नंतर पंचा 75, पुन्हा शा म्हणजे 6, 76, सत्या म्हणजे 7, 77, पुन्हा नंतर अठ्ठ्या म्हणजे 8, 78, पुन्हा नंतर 91 म्हणजे 9, 80, 79, पुन्हा नंतर किती येणार? 80। एका म्हणजे 1, नंतर 71, 70च्या वर 2 घेतले किती झाले? 72, त्र्या म्हणजे 3, 73, चौऱ्या म्हणजे 4, 74, पंचा म्हणजे 5, 75, शा म्हणजे 6,
70. सत्या, सत्या म्हणजे 7, 77. अठ्या, अठ्या म्हणजे 8, 78. 79. आता इथं बघा 70 आहे पण आपण ह्याला म्हणणार आहोत 80 आणि इथं येणार 80. पुन्हा बघा एका, एका म्हणजे 1, 71. बा, बा म्हणजे 2, 72. त्र्या, त्र्या म्हणजे 3, 73. चौऱ्या, चौऱ्या म्हणजे 4, 74. पंचा, पंचा, पंचा म्हणजे 5, 75. श्या, श्या म्हणजे 6, 76. सत्या, सत्या म्हणजे 7, 77. बघा अठ्या, अठ्या म्हणजे 8, 78. 79 आणि इथं येणार 80. अशी उजळणी असते. उजळणीमध्ये 70ला 70 म्हणतात. उजळणीमध्ये 70ला काय म्हणतात? 70 म्हणतात. आणि एकला एक्का म्हणतात, 2ला बा म्हणतात, 3ला त्रे म्हणतात, 4ला चौऱ्या म्हणतात, 5ला पंचा म्हणतात, 6ला श्या म्हणतात, 7ला सत्या म्हणतात, 8ला अठ्या म्हणतात, 9ला 51 म्हणतात. हे नीट लक्षात ठेवा. अशीच उजळणी आपली तयार झालेली आहे. अशी लक्षात ठेवली तर पटकन उजळणी लक्षात राहते. चला आता आपण उजळणी लिहूयात वाचत. माझ्यासोबत तुम्ही उजळणी वाचत लिहायची आहे. चला आता उजळणी लिहूयात आपण वाचत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1.1 11, 1.2 12, 1.3 13, 1.4 14, 1.5 15, 1.6 16, 1.7 17, 1.8 18, 1.9 19, 2.20, 2.1 21, 2.2 22, 2.3 23, 2.4 24, 2.5 25, 2.6 26, 2.7 27, 2.8 28, 2.9 29, 3.30, 3.1 31, 3.2 32, 3.3 33, 3.4 34, 3.5 35, 3.6 36, 3.7 37, 3.8 38, 3.9 39, 4.40, 4.1 41, 4.2 42, 4.3 43, 4.4 44, 4.5 45, 4.6 46, 4.7 47, 4.8 48, 4.9 49, 5.50, 5.1 51, 5.2 52, 5.3 53, 5.4 54, 5.5 55, 5.6 56, 5.7 57, 5.8 58, 5.9 59, 6.60, 6.1 61, 6.2 62, 6.3 63, 6.4 64, 6.5 65, 6.6 66, 6.7 67, 6.8 68, 6.9 69, 7.70, 7.1 71, 7.2 72, 7.3 73, 7.4 74, 7.5 75, 7.6 76, 7.7 77, 7.8 78, 7.9 79, 8.80, 7.1 71, 7.2 72, 7.3 73, 7.4 74, 7.5 75, 7.6 76, 7.7 77, 7.8 78, 7.9 79, 8.80, 7.1 71, 7.2 72, 7.3 73, 7.4 74, 7.5 75, 7.6 76, 7.7 77,
7 दशक 8 78, 7 दशक 9 79, 8 दशक 80, 7 दशक 1 71, 7 दशक 2 72, 7 दशक 3 73, 7 दशक 4 74, 7 दशक 5 75, 7 दशक 6 76, 7 दशक 7 77, 7 दशक 8 78, 7 दशक 9 79, 8 दशक 80, 7 दशक 1 71, 7 दशक 2 72, 7 दशक 3 73, 7 दशक 4 74, 7 दशक 5 75, 7 दशक 6 76, 7 दशक 7 77, 7 दशक 8 78, 7 दशक 9 79, 8 दशक 80, 7 दशक 1 71, 7 दशक 2 72, 7 दशक 3 73, 7 दशक 4 74, 7 दशक 5 75, 7 दशक 6 76, 7 दशक 7 77, 7 दशक 8 78, 7 दशक 9 79, 8 दशक 80, 7 दशक 1 71, 7 दशक 2 72, 7 दशक 3 73, 7 दशक 4 74, 7 दशक 5 75, 7 दशक 6 76, 7 दशक 7 77, 7 दशक 8 78, 7 दशक 9 79, 8 दशक 80. आता मुलांनो आता आपल्याला 8चा पाढा तयार करायचा आहे, कारण की आपल्याला 8 पर्यंत उजणी येऊ लागली. 8 पर्यंत उजणी आली म्हणजे 80, 8चा पाढा 80 पर्यंत असतो, म्हणून आपल्याला पाढा पण पाठ करायचा आणि 80 पर्यंत उजणी पण शिकायची. तर आज आपण 8चा पाढा तयार करायला शिकणार आहोत. तर मुलांनो आता आपण 8चा पाढा तयार करू. 8चा पाढा हा 8 पासून सुरू करायचा असतो. 1 2 3 4 5 6 7 8. हे किती आहेत? 8. किती आहेत? 8. 8च्या पुढे अजून मी 8 मिसळले त्याच्यामध्ये. हे पण 8 आहेत बरं का. 1 2 3 4 5 6 7 8. हे सगळे 8ची मी गट्टी करून ठेवलेले आहेत. हे 8 मध्ये मी हे मिसळले. 8 9 10 11 12 13 14 15 16. किती झाले सगळे मिळून? आता 16 ब्लॉक झाले. 16 मध्ये 8 मिसळले. 16 17 18 19 20 21 22 23 24. किती झाले आता? हे 24 झाले. 24 मध्ये अजून 8 मिसळले. 24 मध्ये 8 मिसळले. 24 25 26 27 28 29 30 31 आणि 32. किती झाले हे सगळे? 32 झाले. 32 मध्ये मी 8 मिसळले. 32 मध्ये मी किती मिसळले? 8. 32 33 34 35 36 37 38 39 40. किती झाले? 40. 40 मध्ये 8 मिसळले. 40 41 42 43 44 45 46 47 आणि हे झाले 48. 48 मध्ये मी अजून 8 मिसळले. 48 49 50 51 52 53 54 55 56. 56 मध्ये मी 8 मिसळले. 56 57 58 59 60 61 62 63 64. किती झाले हे? 64. 64 मध्ये मी 8 मिसळले. 64 65 66 67 68 69 70 71 72. किती झाले हे? 72. 72 मध्ये 8 मिसळले. 72 73 74 75 76 77 78 79 80. सगळे किती झाले? 80. आता हे 80 झाले ना, आपला 8चा पाढा तयार झाला. एखादा पाढा तयार होतो म्हणजे त्याच अंकाची वारंवार केलेली बेरीज, म्हणजे आपोआपच तो पाढा तयार होत असतो. आता 8 प्रत्येक वेळेस आपण काय केलो? 8 मिसळत गेलो. 8 काय केलो? मिसळत गेलो. 8 न वाढवत गेलो आणि आपोआपच आपला 8चा पाढा तयार झालेला आहे. चला आता 8चा पाढा आपण वाचत लिहूयात.
8 एके 8, माझ्यासोबत वाचत लिहायचं. 8 दुनी 16, 8 त्रिक 24, 8 चौक 32, 8 पंचे 40, 8 सख 48, 8 सती 56, 8 8 64, 8 9 72, 8 10 80, 8 एके 8, 8 दुनी 16, 8 त्रिक 24, 8 चौक 32, 8 पंचे 40, 8 सख 48, 8 सती 56, 8 8 64, 8 9 72, 8 10 80, 8 एके 8, 8 दुनी 16, 8 त्रिक 24, 8 चौक 32, 8 पंचे 40, 8 सख 48, 8 सती 56, 8 8 64, 8 9 72, 8 10 80, 8 एके 8, 8 दुनी 16, 8 त्रिक 24, 8 चौक 32, 8 पंचे 40, 8 सख 48, 8 सती 56, 8 8 64, 8 9 72, 8 10 80, 8 एके 8, 8 दुनी 16, 8 त्रिक 24, 8 चौक 32, 8 पंचे 40, 8 सख 48, 8 सती 56, 8 8 64, 8 9 72, 8 10 80, 8 एके 8, 8 दुनी 16, 8 त्रिक 24, 8 चौक 32, 8 पंचे 40, 8 सख 48, 8 सती 56, 8 8 64, 8 9 72, 8 10 80. आता व्हिडिओ संपले की तुम्ही हा राहिलेला पाडा पूर्ण लिहायचा आहे. तर मुलांनो हे तुम्हाला लिहायचं आहे. हे लिहित लिहित इकडे लक्ष द्यायचं. हे इकडे लक्ष देत देत तुम्हाला हे सर्व लिहायचं आहे. तर मुलांनो आज आपल्याला आता पुढची संख्या शोधायची. आता आपल्याला घर बांधलेले बघ, घराच्या मागं पुढं शेजारी भरपूर माणसं असतात. तसंच ह्या संख्यांच्या मागची पुढची संख्या सुद्धा आपल्याला शोधता आली पाहिजे. संख्या जेव्हा येतात तेव्हा आपल्याला सगळंच आलं पाहिजे त्या संख्याचं. शेजारी कोण राहतं, मागं कोण राहतं, पुढं कोण राहतं, ती संख्या कशी बनलेली आहे, संख्येमध्ये किती एकक आहेत, किती दशक आहेत, किंवा संख्येची सुट्ट केलं कशी संख्या होते, सुट्ट्या संख्येची एक संख्या तयार करणे, असं सगळं तुम्हाला संख्येतलं शिकता आलं पाहिजे. आता बघा 72, 7.2 72. 72च्या मागं कोण आहे बघू आपण. आधी हे वाचूयात का आपण. चला वाचू. 6.1 61, 62, 6.3 63, 6.4 64, 6.5 65, 6.6 66, 6.7 67, 6.8 68, 6.9 69, 7.70, 7.1 71, 7.2 72, 7.3 73, 7.4 74, 7.5 75, 7.6 76, 7.7 77, 7.8 78, 7.9 79, 8.80. आता उलटी उजनी वाचू आपण. 8.80, 7.9 79, 7.8 78, 7.7 77, 7.6 76, 7.5 75, 7.4 74, 7.3 73, 7.2 72, 7.1 71, 7.70, 6.9 69, 6.8 68, 6.7 67, 6.6 66, 6.5 65, 6.4 64, 6.3 63, 6.2 62, 6.1 61. आता 72, 72च्या मागची संख्या कोणती आहे बघा बरं. 7.2 72. 72च्या मागची संख्या कोणती येणार आहे आपली. 7.1 71. 2च्या मागं 1 आहे. 7ला 7 घेतली आपण. आणि नंतर 72च्या पुढची संख्या सोपं आहे. 7.2 72, 7.3 73. पुढची संख्या काढायचं खूप सोपं आहे. पण मागची संख्या काढत असताना थोडंसं अवघड जातं. का बरं अवघड जातं. कारण की आपल्याला उलटी उजन येत नाही, किंवा जेव्हा आपण 3 अंकी 4 अंकी संख्या शोधतो तेव्हा मागची संख्या काढायला सुद्धा थोडासा विचार करावा लागतो. आता हे 6च्या मागं कोण आहे 5, आणि 7ला 7 लिहिलं. 76, 7.6 76, 76च्या मागं कोण आहे 7.5 75, 7.5 75, 7.6 76, 7.7 77. पुढची संख्या किती येणार आहे आपली 7.7 77.
7 × 8 78. इथे बघा 7 × 8 78. 78च्या मागे कोण आहे? 7 × 7 77. 7 × 7 77. 7 × 8 78. 7 × 9 79. 7 × 9 79. 7 × 1 71. 7 × 1 71. 71च्या मागे कोण आहे? 7 70. 71च्या मागे आहे 7 70. 7 × 1 71. 7 × 2 72. 7 × 2 72. आता 7 × 5 75. 7 × 5 75च्या मागे कोण आहे? 7 × 4 74. 7 × 5 75च्या मागे कोण आहे? 7 × 4 74. 7 × 6 76. 7 × 4 74. 7 × 5 75. 7 × 6 76. 7 × 4 74. 7 × 4 74च्या मागे कोण आहे? 7 × 3 73. 7 × 3 73. 7 × 4 74. 7 × 5 75. 7 × 7 77. 7 × 7 77. 77च्या मागे कोण आहे? 7 × 6 76. 7 × 7 77. 7 × 8 नंतर कोण येणार? 7 × 8 78. तर 7 × 3 73. 7 × 3 73. 73च्या मागे कोण येणार आहे? 7 × 2 72. 7 × 2 72. 7 × 3 73. नंतर किती येणार? 7 × 4 74. 7 × 2 72. 7 × 3 73. 7 × 4 74. आता इथं बघा 7 × 70. 70च्या पुढे किती येते? 7 × 1 71. सोपं आहे. 6 × 4 64. 6 × 5 65. 6 × 6 66. 6 × 7 67. 6 × 7 67. 67 नंतर किती येणार? 6 × 8 68. 7 × 70. 70च्या पुढे किती येणार आहे? 7 × 1 71. 7 × 2 72. हे लिहायलात ना? लिहायचे बरं का तुम्हाला. तर 6 × 9 69. 6 × 9 69च्या मागे किती येणार? 9च्या मागे किती येणार आहे? 8. आणि 6च्या मागे 6च येणार आहे. म्हणजे 6 × 8 68. 6 × 9 69. 6 × 7 70. कारण की शेजारी हा आपल्या कडेच्या भिंतीला लागून असतो. लगतचा शेजारी कडेच्या भिंतीला लागून असतो. आपली संख्येची लगतची भिंत कोणती आहे? एककाची भिंत आहे. मग एककाची संख्या कोणती आहे? 6. 6च्या मागे कोण आहे? 5. आणि दशकाला दशक तसाच लिहिला. आता 37. 37च्या 7 एककाच्या जागेवर 7 आहे. 7च्या मागे कोण आहे? 6. आणि दशकाला दशक तसंच लिहिलं. अशा प्रकारे मागची संख्या काढायची. 3 × 6 36. 3 × 7 37. 3 × 8 38. आता 27. याच्यात एकक जागी कोण आहे? 7 आहे. एककाच्या स्थानावर कोण आहे? 7. 7च्या मागे कोण राहणार आहे? 6. आणि 2 ला 2. 2 × 6 26. 2 × 7 27. आणि 2 × 8 28. अशा ह्या मागच्या पुढच्या संख्या लगतच्या असतात. तर आता आपण काय करू? आता मी एक संख्या लपवणार आहे आणि ती तुम्हाला शोधायची. शोधायचं आणि तुमच्याजवळ कोणी आई बाबा किंवा तुमचा मित्र असेल तर त्यांना सांगायचं की पटकन तुम्ही कोणती संख्या शोधलेली आहे. आता मी एक संख्या लपवते बरं का. आता मी एक संख्या लपवली. कोणती संख्या लपवली आहे बरं? शोधा. अशी संख्या आहे की जी 71च्या पुढे आहे आणि 73च्या माग आहे. अशी संख्या आहे की जिच्या दशक स्थानी 7 आहे आणि एककाच्या जागेवर 2 आहे. अशी कोणती संख्या आहे? शोधा. कोणती संख्या आहे ती? सापडली? ठणठडेन 72. 72च्या दशकाच्या जागेवर 7 आहे आणि एककाच्या जागेवर 2 आहे. अजून एक संख्या लपवते मी. आता शोधा बरं. अशी संख्या लपवली मी जी 73च्या पुढे आहे, 75च्या माग आहे आणि जिच्या एकक स्थानी 2 आहे आणि
शतक सॉरी दशक स्थानी 7 आहे. सापडली का? सापडली. काढू. 74 बघा. 73च्या पुढे आहे आणि 75च्या माग आहे. आता मुलांनो मी एक संख्या लपवली, शोधावर. अशी संख्या आहे की जिच्या 76च्या पुढे आहे, 78च्या माग आहे, जिच्या एकक स्थानी 7 आहे आणि दशक स्थानी पण 7 आहे. एकक दशक स्थानी दोन्हीकडे 7 आहे. शोधा 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 शोधा. किती आहे? 77. एकक स्थानी पण 7 आहे, दशक स्थानी पण 7 आहे. 76च्या पुढे आहे आणि 78च्या माग आहे. तर अशा प्रकारे मुलांना आपण काय शिकलेलो आहोत? मागची पुढची संख्या शिकलेली. हे झालं का तुमचं? फास्ट मुलांना जे फुलाच्या ह्याच्यामध्ये किंवा हे 4 वहीमध्ये लिहिलेलं असतं ते तुम्हाला लिहायचं असतं. नमस्कार मित्रांनो, आता आपण रोज थोडेसे घड्याळाचे सराव करणार आहोत. तर 1 तास 60 मिनिटाचा असतो बघा. 1 मिनिट 60 सेकंदाचा असतो. अर्धा तास 30 मिनिटाचा असतो. सव्वा तास हा 15 मिनिटाचा असतो आणि पाऊण तास हा 45 मिनिटाचा असतो. तर ठीक आहे, चला आता माझ्यासोबत सगळ्यांनी बडबड करायची. मी जसं बडबड करायला ना तसं तुम्ही पण म्हणायचं. आता घड्याळ पाहत असताना पहिल्यांदा तासकाटा पाहायचा. तासकाटा म्हणजे हा छोटा काटा लपलेला आहे ना मोठ्या काट्या. कधी घड्याळ पाहत असताना छोट्या काट्याकडे पाहायचं. पहिल्यांदा कुठं पाहायचं? छोट्या काट्याकडे. आता छोटा काटा कुठं आहे? 12वर आहे. मग आता किती वाजलेले आहेत? 12 वाजलेले. किती वाजलेले आहेत? 12 वाजलेले आहेत. आता 12 वाजून 1 मिनिट हा मिनिट काटा. नंतर पहिल्या तास काट्याकडे बघितलं. तास काट्याकडे बघून म्हटलं मी 12 वाजले. आता मिनिट काट्याकडे बघून काय म्हटलं मी? 12 वाजून 1 मिनिट झाला, 2 मिनिट झाले, 3 मिनिट झाले, 4 मिनिट झाले आणि 5 मिनिट झाले. 12 वाजून 5 मिनिट झाले. आता तुम्हाला कुठंच बघायचं नाही. हा मिनिट काटा आहे ना, ह्या मिनिट काट्याच्या शेंड्याकडे बघायचे. अजिबात डोक्यात तिकडचा विचार आणायचा नाही. फक्त डोळे फक्त ह्या मिनिट काट्यावर पाहिजेत तुमचे. 6 मिनिट झाले, 7 मिनिट झाले, 8 मिनिट झाले, 9 मिनिट झाले आणि 10 मिनिट झाले. 12 वाजून 10 मिनिट झालेले आहेत. 11 मिनिट झाले, 12 मिनिट झाले, 13 मिनिट झाले, 14 मिनिट झाले आणि हे 15 मिनिट झाले. 12 वाजून 15 मिनिट झाले. म्हणजेच किती वाजले? 12:15. किती वाजले? 12:15 वाजलेले. 12 वाजून 15 मिनिट म्हणजे 12:15. 12 वाजून 16 मिनिट, 17 मिनिट, 18 मिनिट, 19 मिनिट आणि 20 मिनिट. 12 वाजून 20 मिनिट झाले. 12 वाजून 20 मिनिट झालेले आहेत. 21 मिनिट, 22 मिनिट, 23 मिनिट, 24 मिनिट आणि हे 25 मिनिट. 12 वाजून 25 मिनिट झालेले आहेत. 12 वाजून 25 मिनिट झाले. 26 मिनिट, 27 मिनिट, 28 मिनिट, 29 मिनिट आणि हे 30 मिनिट. 12 वाजून 30 मिनिट झालेत. 12 वाजून 30 मिनिट झाले. यालाच आपण काय म्हणतो? 12:30 वाजले. 12 वाजून 30 मिनिट म्हणजे किती? 12:30 वाजले. 12 वाजून 30 मिनिट झाले म्हणजे किती झाले? 12:30 वाजले. 31 मिनिट, 32 मिनिट, 33 मिनिट, 34 मिनिट आणि 35 मिनिट. 12 वाजून 35 मिनिट झाले. 36 मिनिट, 37 मिनिट, 38 मिनिट, 39 मिनिट आणि 40 मिनिट. 12 वाजून 40 मिनिट झालेले आहेत. 12 वाजून 40 मिनिट. 41 मिनिट, 42 मिनिट, 43 मिनिट, 44 मिनिट आणि हे 45 मिनिट. 12 वाजून 45 मिनिट झाले. काटा जरी एक जवळ दिसत असला तरी 12 वाजलेले आहेत बघा. अजून 1 वाजलेला नाही.
काटा जरी 1 वर दिसत असला तरी कन्फ्यूज व्हायचं नाही. अजून 12च वाजलेले आहेत. 12 वाजून 45 मिनिट झालेत. 45 मिनिट म्हणजे किती? पावणे 1. पावणे 1 का म्हणायचं? कारण की आता हा मिनिट काटा 1च्या जवळ चाललाय. मिनिटच्या जवळ चाललेला आहे. तास काटा मिनिटच्या 1च्या जवळ चाललेला म्हणून याला काय म्हणणार आपण? पावणे 1 वाजले. 12 वाजून 45 मिनिट म्हणजे पावणे 1 वाजले. 46 मिनिट, 47 मिनिट, 48 मिनिट, 49 मिनिट आणि हे 50 मिनिट. 50 मिनिट म्हणजे 12 वाजून 50 मिनिट झालेले आहेत. 51 मिनिट, 52 मिनिट, 53 मिनिट, 54 मिनिट, 55 मिनिट, 56 मिनिट, 57 मिनिट, 58 मिनिट, 59 मिनिट आणि 60 मिनिट. आता करेक्ट बघा 1 वाजलेला आहे. किती वाजलेला आहे? 1. तास काटा बरोबर 1 वर आहे आणि मिनिट काटा 12 वर आहे. म्हणजे करेक्ट किती वाजलेला आहे? 1 वाजलेला आहे. अजून एक सांगते तुम्हाला, जर 1 वाजून किती झालं सांगायचं असेल, असं खूप वेळ लागतं कारण की बऱ्याच घड्याळामध्ये हे काटे नसतात. मग तेव्हा कसं वाजणार तुम्ही? 5 एके 5, 1 वाजून 5 मिनिट, 5 दोन्ही 10, 1 वाजून 10 मिनिट, 5 त्रिक 15, 1 वाजून 15 मिनिट. अशा पद्धतीने 5चा पाढा सुद्धा मोजून आपण घड्याळ वाचन करू शकतो.